नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गुरु मॅथमॅटिक्समध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचा पुढील क्वेश्चन सॉल्व करूया. क्वेश्चन आहे, इफ स्लोप ऑफ लाईन्स रिप्रेझेंटेड बाय kx² प्लस 5xy प्लस y² इज इक्वल टू 0 डिफर बाय 1 देन k इज इक्वल टू ऑप्शन ए आहे 2, ऑप्शन बी आहे 3, ऑप्शन सी आहे 6 आणि ऑप्शन डी आहे 8. क्वेश्चनमध्ये आपल्याला होमोजिनियस इक्वेशन दिलेलं आहे. जे होमोजिनियस इक्वेशन दोन लाईनपासून बनलेलं आहे आणि त्या दोन लाईनचा डिफरन्स हा दिलेला आहे 1. तर मग आपण पहिल्या लाईनच्या स्लोपला m1 घेऊया, दुसऱ्या लाईनच्या स्लोपला m2 घेऊया, इज इक्वल टू आहे 1. आता आपल्याला सम ऑफ स्लोप आणि प्रोडक्ट ऑफ स्लोप याचे फॉर्म्युले माहीत आहे. m1 प्लस m2 सम ऑफ स्लोपचा फॉर्म्युला असतो -2h/b आणि प्रोडक्ट ऑफ स्लोप असतो m1 इंटू m2 इज इक्वल टू a/b. क्वेश्चनमध्ये आपल्याला विचारलं m1 मायनस m2. मग m1 मायनस m2 फाइंड करण्यासाठी अगोदर आपण दिलेल्या होमोजिनियस इक्वेशनला kx² प्लस 5xy प्लस y² इज इक्वल टू 0 याला आपण होमोजिनियस इक्वेशनच्या जनरल सिंटॅक्ससोबत कंपेअर करूया. तर येणार ax² प्लस 2hxy प्लस by² इज इक्वल टू 0. इथून a इज इक्वल टू मिळणार आपल्याला k, 2h इज इक्वल टू मिळणार आपल्याला 5 आणि b इज इक्वल टू मिळणार आपल्याला 1. मग आता m1 प्लस m2 याची व्हॅल्यू असणार -2h/b आणि m1 इंटू m2 याची व्हॅल्यू असणार a/b. ॲज इट इज जर इथं पुट केली तर मायनस साईन ॲज इट इज राहणार. 2h व्हॅल्यू असणार 5 आणि बीची व्हॅल्यू असणार 1. सिमिलरली प्रोडक्ट ऑफ स्लोपमध्ये जर व्हॅल्यू पुट केली तर m1 इंटू m2 असतो a/b, एची व्हॅल्यू k आणि बीची व्हॅल्यू 1. आता क्वेश्चनमध्ये आपल्याला m1 मायनस m2 इज इक्वल टू दिलेला आहे 1. मग मी आता m1 मायनस m2 या टर्मची करतो स्क्वेअरिंग. जर स्क्वेअरिंग केली तर a मायनस b होल स्क्वेअरची आयडेंटिटी आपण यूज करूया. a मायनस b होल स्क्वेअर याला लिहिता येईल a² मायनस 2ab प्लस b². मग इथं m1² मायनस 2m1 m2 प्लस m2चा स्क्वेअर. आता m1 मायनस m2 याची व्हॅल्यू दिलेली आहे 1. मग इथं मी पुट करणार 1 होल स्क्वेअर इज इक्वल टू m1² प्लस 2 टाइम्स m1 m2 प्लस m2चा स्क्वेअर. या टर्ममध्ये मी आता ॲडजस्टमेंट म्हणून या ठिकाणी मायनस साईन आहे. ॲडजस्टमेंट म्हणून प्लस 2 टाइम्स m1 m2 ॲड करणार आणि 2 टाइम्स m1 m2 सबट्रॅक्ट करणार. याला लिहिताना m1² मध्ये लिहिणार प्लस 2 टाइम्स m1 m2 नंतर लिहिणार m2² आणि आता राहिलेलं -2m1 m2 मायनस 2m1 m2 म्हणजे -4m1 m2 हे मी शेवटी लिहिणार. सेम आयडेंटिटी जी आपण a मायनस बीमध्ये वापरली, सिमिलर a प्लस बी होल स्क्वेअर याला लिहिता येईल a² प्लस 2ab प्लस b². मग या पहिल्या तिघांना मला लिहिता येईल m1 प्लस m2 होल स्क्वेअर -4 ॲज इट इज राहणार m1 इंटू m2. आता आपण फॉर्म्युल्यामध्ये m1 प्लस m2 सम ऑफ स्लोप फाइंड केलेला आहे, ज्याचा ॲन्सर -5 आहे. तर इथे येणार -5² -4 इंटू
M1 M2 प्रोडक्ट ऑफ स्लोप आहे k/1, तर इथे येणार k. 1 इज इक्वल टू -5चा स्क्वेअर येणार +25 मायनस 4चं मल्टिप्लिकेशन k सोबत केल्यानंतर येणार 4k. आता आपण -4kला LHSला शिफ्ट करूया तर तो प्लस होणार आणि +1ला RHSला शिफ्ट करूया तर तो मायनस होणार. मग 4k इज इक्वल टू 25मधून 1 सबट्रॅक्ट केल्यानंतर राहणार 24. केचा कोइफिशियंट 4 हा 24च्या जाणार डिनॉमिनेटरमध्ये, तर k इज इक्वल टू येणार 4 1 जा 4 6 जा, तर केची व्हॅल्यू आली 6. ऑप्शन नंबर सी. थँक्यू.